आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आनंदी, सिद्धिराज, भावना, काय बघतेस ना? तुझं लग्न व्हावं म्हणून केवढा मोठा घाट घातलाय आम्ही। नाही, फक्त सिद्धूलाच तुझी काळजी नाहीये, संपूर्ण गाडे पाटील कुटुंबाला तुझ्या लग्नाची काळजी आहे। पण तू काळजी करू नकोस, आता लवकरच तुझं लग्न होईल आणि तुला साजेसा असाच नवरा तुला मिळेल। संसार सुद्धा सुखाचा होईल तुझा। आता सगळं आमच्यावर सोड। भावना, तुझ्या होणाऱ्या नवऱ्याची निवड झाली आहे। अरे काय सांगतोस अधिराज? उत्तम बातमी आणलीस। प्रताप वानखडे नाव आहे त्याचं। आणि महत्वाचं काय आई, प्रसिद्ध कबड्डीपटू आहे तो। अभिनंदन भावना। श्रीनिवास काका, मला त्यांना खूप एक महत्वाची गोष्ट सांगायची। काय झालं? काकू, वेंकी दादा, हे स्वयंवर ताबडतोब थांबवायला पाहिजे। सगळा खोटेपणा आहे हा। माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे काकू। मला सांगा ना काका, कुठे मी त्यांना पप्पांकडे घेऊन जातो। ते तिथे समोर गेलेत। तिथे ठीक आहे, तुम्ही आनंदीकडे बघता का? मी काकांशी बोलतो। हा हा, तो म्हणाला की ते स्वयंवर बंद नको करायला। काका, अहो बरं झालं तुम्ही भेटलात। मला तुम्हाला काहीतरी इम्पॉर्टंट दाखवायचं होतं। तू हे सगळं सोड, मला सांग, हे सगळं काय चालवलंय तुम्ही लोकांनी? काय झालं काय? अरे काय झालं म्हणून काय विचारतोयस? कोण कुठला प्रताप वानखेडे माहित नाही, माणूस कसा आहे, आणि त्याच्याशी जरा भावनाचं लग्न लावायला निघालाय तुम्ही? काय? अहो काका, काय बोलताय तुम्ही? मला खरंच नाही कळत हो। मी तर तुमच्याशी वेगळंच बोलायला आलो होतो काका। हे बघ, हे सगळं जाऊ दे, मला आधी तुझ्या वडिलांना भेटायचंय आणि त्यांना सांगायचंय हे सगळं त्यांनी चालवलंय ना, ते रद्द करा आधी। काका बेस्ट, मलाही तेच करायचं आहे म्हणजे काका। म्हणजे मी सुद्धा तुमच्याच बाजूने आहे काका। खरं सांगू तर मला सुद्धा हे पटत नाही हो। असा कुठल्याही सोम्या गोम्याशी भावना मॅडमचं लग्न झालंच नाही पाहिजे। अरे मग हे सगळं, मग आता काय करायचं? हे सगळं बंद कसं करायचं सिद्धू? सांगतो मी तुम्हाला। आधी या ना इकडे, मला दाखवायचं आहे। काय? हो या ना। सिद्धू, अरे हे म्हणजे सरळ सरळ लाच देणं आहे। कार्यकर्ते पण ना कधी कधी मनाला येईल तसं वागतात हो। काका सॉरी, हा कार्यक्रम माझ्याच पप्पांनी अरेंज केलाय, बोलायची मला सुद्धा लाज वाटते। तू यात तुझी काही चूक नाहीये, तू वाईट नको वाटून घेऊस। अरे पण हे सगळं आता थांबवायचं कसं? सुचलं, चला कुठे? या माझ्यावर बरं या। अहो कुठं होता तुम्ही? किती फोन केले तुम्हासनी? कुठं पिऊन पडलेला काय? ह्या बाईने मिस कॉल मारला तेव्हा समजलं। अहो कुठं होता, कुठं तुम्ही? अगं सांगतो, सगळं सांगतो, तू आधी घरी चल। आता घरला कशाला? इथंच बोला की। एकदा सांगितलं कळत नाही का तुला? उगाच तमाशा नको इथं। अहो तुम्ही तरी सांगा कुठं ठेवलं होतं यांना? अरे काय झालंय तुम्हाला? कुणी बी बोलत का नाही? अरे बोल ना, बोल। हा असं ऐकायचं नाही। तू चल हाताने इथं काय झालं? हा? कुणी मारलं का तुला?
आता मॅडम समोर जायचं आणि तोंड उघडायचं. खायला नाही, हे सांगण्यासाठी की मी आपल्या मनाने नोकरी सोडली होती. अगं कोणी नाही मारलं, तू घरला चल, तुला सगळं सांगतो. चल चल घरी तू. या ना काका. सिद्धू, अरे कुठे चाललोय आपण? काका मी तर म्हणतो आपण डायरेक्ट पप्पांशीच बोलूया ना. थांबा. हा सर, हा सर काय बोलायचं आहे आजचं? आतमध्ये खूप महत्वाची चर्चा चालू आहे आता. तुम्ही आत नाही जाऊ शकत. इकडे माहिती ना तू कोणाशी बोलतोस. साहेबांनी सांगितले दळवीच्या फॅमिलीपैकी कोणाला आत सोडायचं नाही. ठीक आहे, तू तुझं काम कर, मी माझं करतो. हां ठीक, चला या. चला काका या या या. पप्पा पप्पा एक खूप अर्जंट बोलायचं होतं तुमच्याशी. बोला बोला, फक्त लवकर बोला. जो मुलगा निवडलाय ना त्याचं नाव जाहीर करायचं आहे. श्रीनिवासराव, तुमची काळजी आता कायमची मिटणार आहे. सगळं कसं छान होणार आहे. संपतराव, मला त्याबद्दलच बोलायचं आहे. हे बघा, त्या प्रताप वानखेडेशी भावनाचं लग्न होऊ शकत नाही. काय का काय झालं? पप्पा हे बघा, हा व्हिडिओ कुठे मिळाला आता यांना? हे सगळं आम्हीच केलंय हे कळलं तर आमचं सगळं मुसळच केलं जाईल. काय आहे, कुठे गेला? अहो, हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारायला पाहिजे. तुमच्या कार्यकर्त्यांपैकीच कोणीतरी ती चिठ्ठी दिली आहे. पण त्यांना हा 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 असला आगाऊपणा करायला सांगितलं कोणी? पप्पा तेच तर कळत नाहीये ना. मला असं वाटतंय विरोधी पक्षाकडून कोणीतरी माणूस घुसावलाय त्यांनी. तू इथे कशाला आलास? अरे तुला लाज वाटत नाही? लग्न करण्याकरता पैसे घेतोयस? नाती जोडायला आलायस की व्यवहार करायला आलायस? इतक्या खालच्या दराचा नाही आहे मी इथं आलोय ते तुम्हाला फसवणाऱ्या माणसाचं खोटं उघडं पाडायला. तुमच्या घरात तुमचे शत्रू घुसलेत, संपतराव गाडे पाटील. आम्हाला लाच देण्याचा प्रयत्न होतोय. लक्ष्मी निवास